जय शिवराय. शिवजन्मभूमी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी नितीन जोरे सरचे स्वागत करतो आहे. कोल्हापूरमधील दक्षिण कोल्हापूरचा रक्षक असलेला सामानगड हा दुर्ग, या दुर्गाच्या भ्रमंतीसाठी मी आलेलो आहे. आणि माझ्या पाठीमागे जे वेज दिसते, प्रोविजॉर दिसते, ते आपल्याला किल्ल्यामध्ये घेऊन जाते. त्यापूर्वी किल्ल्याच्या या प्रोविजॉराच्या बाहेर आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याची गुढी या किल्ल्यावरती देखील उभारलेली आहे स्थानिकांनी. काही सूचना या पाट्यांमार्फत, फलकामार्फत दिलेली आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा किल्ला पाहण्यास मोकळा आहे. संध्याकाळी 6 वाजता किल्ला बंद होतो. त्यानंतर या ठिकाणचे नियम, सामानगड किल्ल्यावरती चुकीचं कुठलंही गैरवर्तन केल्यास त्यावर कारवाई कुठल्या कलमाद्वारे करण्यात येते, त्याची सर्व माहिती या ठिकाणी या फलकावर दिलेली आहे. किल्ल्याश्री सामानगड. आणि आपण आता किल्ला पाहण्यास सुरुवात करतोय. ही अलीकडच्या काळामध्ये बांधून काढलेली वेस आहे किंवा प्रवेशद्वार आहे असं आपण म्हणूया. किल्ल्याच्या समोरच, प्रवेशद्वाराच्या समोर इथे देखील एक बुरुज आहे. आपण प्रवेश केल्यानंतर इथे एक विहीर आहे. या ठिकाणी संरक्षित अशी ती केलेली आहे. सामानगड किल्ल्यावरचा हा झेंडा बुरुज आहे. इथे एक ध्वजस्तंभ उभारण्यात आलेला आहे. तटबंदी आहे आणि ते फलक, इथे किल्ल्याचा काहीसा इतिहास या फलकावरती नमूद केलेला आहे. आणि पसरलेली दूरवर अशी तटबंदी. आपण पुढचा किल्ला बघूयात. किल्ल्याच्या महादरवाजाकडे आपण चाललेलो आहे. हे समोर असलेलं, इथून हा किल्ल्यामध्ये प्रवेश केला जातो. त्याच्या समोरच हा फलक आहे. आतमध्ये रस्ते आहेत. दुर्गवीर प्रतिष्ठान यांचं चांगलं काम किल्ल्यावरती चालू आहे. संवर्धनाचं मोठं काम या ठिकाणी दुर्ग प्रतिष्ठानमार्फत चालू आहे. हा मुख्य दरवाजा आहे. भग्नावस्थेमध्ये असलेला हा महादरवाजा. इथे देवड्या आहेत. जांभ्या दगडामध्ये बांधलेला हा मुख्य दरवाजा आहे. आणि हा राजमार्ग आहे किल्ल्याचा. इथे काही अवशेष आपल्याला दिसतात. हा आहे राजमार्ग. अलीकडच्या काळामध्ये किल्ल्यापर्यंत रस्ता बनवल्यामुळे आपल्याला ट्रेक करायला लागत नाही, किल्ल्यावरती गाडी पोहोचते. तटबंदीमध्ये असलेलं हे शौचकूप आहे. आजही एवढ्या वर्षानंतर हे शौचकूप आपल्याला सामानगड किल्ल्याच्या तटबंदीमध्ये बघायला मिळते. इथे हा एक बुरुज आहे. तिथे गवत आहे. तिथे झाडझुडपं खूप आहेत, पण काही ठिकाणी स्वच्छ देखील केली. तिथे बघा, स्वच्छ केलेले आहे झाडं तोडून. मोठी तटबंदी, जांभ्या दगडामध्ये बांधलेली तटबंदी आहे. अनेक बुरुज या सामानगड किल्ल्याला आहेत. सोंडी बुरुज. आता आपण सोंडी बुरुजावरती आलेलो आहे. किल्ल्याचा एक टोक म्हणजे हा सोंडी बुरुज आहे. सोंडी बुरुजाचं दुर्ग संवर्धन दुर्गवीर प्रतिष्ठानने केलेलं आहे. या ठिकाणी विसाव्यासाठी एक अलीकडच्या काळामध्ये निवारा केलेला आहे. आणि हा सोंडी बुरुज आहे. हा सोंडी बुरुज. आत्ता मी उभा आहे सामानगड किल्ल्याचा सोंडी बुरुज जो आहे त्या बुरुजावरती उभा आहे. आणि या बुरुजावरती जवळपास 180 अंशामध्ये आपल्याला लक्ष ठेवता येतं. लांबवर लक्ष ठेवण्यासाठी या बुरुजाचा वापर केला जात असेल. आणि दक्षिण कोल्हापूरचा रक्षक म्हणून या सामानगडला संबोधलं जातं किंवा ओळखलं जातं. या गडावरचे जे मुख्य आकर्षण आहे किंवा वैशिष्ट्य जे आहे, त्या कमान विहिरी आहेत. त्या विहिरी आपण बघणार आहोत. हा आहे सोंडी बुरुज. सोंडी बुरुज पूर्ण गाडला होता, पडझड झाली होती. आणि पूर्ण त्याचं जे संवर्धन आहे, मोकळा करण्याचं काम दुर्गवीर प्रतिष्ठानने केलेलं आहे. सामानगड किल्ल्यावरची या आणखीन एक विहीर आहे. आणि आता विहिरीच्या खाली आहे मी. आणि मध्यभागी असलेला हा विहिरीचा भाग आहे. त्याच्यामध्ये पाणी देखील आहे. पावसाळ्यामध्ये पूर्ण हे भरलेलं असतं. ही आता जी पाहिली आपण ती साखर विहीर आहे. आणि हा रस्ता पुढे सोंडी बुरुजाकडे जातो, जो आपण पाहिलेला आहे. आणि इथे आहे ती हनुमान विहीर.
हा परिसर हनुमान विहीर म्हणून म्हटलं जाते याला. आणि ह्या खोलवर असलेल्या विहिरी आहेत. आपण कमळगड बघितला असेल, त्यामध्ये ज्या खोलवर विहिरी आहेत तशा या विहिरी आहेत. अगदी खोलवरती आहे. आता अलीकडच्या काळामध्ये संरक्षण कठडे या ठिकाणी बांधून काढलेले आहेत. ही हनुमान विहीर आहे. आपण खाली जाऊन पायरी मार्ग आहे खाली जाण्यासाठी आणि यल आकारामध्ये तो पायरी मार्ग आहे आणि खाली पाण्याचा साठा आहे, तो आपण बघूयात. सात कमान विहीर, अत्यंत वेगळ्या पद्धतीची कोरीव काम केलेली कमानयुक्त विहीर गडावर आहे. या विहिरीच्या कोरीव कामात 7 कमानी जांभा दगडात कोरलेल्या आहेत. असं या विहिरीचं वैशिष्ट्य आहे. ही एक कमान आहे त्यातली आणि हा पाण्याचा साठा आहे खालचा. सामनगड किल्ल्यावरचं अंबाबाईचे मंदिर आहे आणि अंबाबाईची मूर्ती आहे. अंबाबाईची मूर्ती गडदेवता, सामानगडची गडदेवता आहे. पाठीमागं असलेलं हे अंबाबाई मंदिर आहे सामानगड किल्ल्यावरचं. इथे फलक देखील लावलेलं आहे. आपण आतमध्ये दर्शन घेतलेलं आहे. मंदिराच्या बाजूला असलेलं हे दारुगोळा कोठार आहे. या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी संरक्षित असे कठडे या दारुगोळा कोठाराला बांधण्यात आलेले आहेत. शिवमंदिर, किल्ल्यावरचं हे शिवमंदिर आहे. ही तटबंदी आहे. आता आपण वेताळ बुरुजाकडे चाललेलो आहे आणि या जंगे आपल्याला दिसत असतील. तटबंदीमध्ये छत्रपती महाराजांसाठी असलेल्या या जंगे आहेत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जंगे आहेत. आणि हा आहे वेताळ बुरुज. डावलाने फडकणारा परमपवित्र असा भगवा ध्वज या वेताळ बुरुजावरती आहे. सुंदर मोठा प्रशस्त असलेला हा वेताळ बुरुज आहे. सावकाश हा सावकाश. ही एक विहीर आहे. सांभाळून या. बापरे, खूपच खोल आहे. किल्ला पाहून आपण पुन्हा झेंडे बुरुजवरती आलेलो आहे. हा झेंडे बुरुज आहे. अलीकडे बांधून काढलेला जांभा दगडामधला हा पूर्ण परिसर आहे. झेंडे बुरुजावरनं खाली दिसणारी गावं आहेत. खाली दिसणारे गाव आहे. इथे आपण गाडी लावलेली. किल्ल्यावरचे धान्य कोठार आहे. आतमध्ये भाग खोदलेला आहे. गड इंग्लजपासून जवळ असलेला हा सामानगड किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून 3000 फूट या किल्ल्याची उंची आहे. मध्यम श्रेणीतला असलेला दुर्ग हा किल्ला आहे. या सामानगड किल्ल्यावरती आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला झेंडे बुरुज लागेल. त्यानंतर वेताळ बुरुज आहे, सोंडी बुरुज आहे, निशान बुरुज आहे, असे 4 बुरुज आहे. त्यानंतर हनुमान विहीर असेल,
साखर विहीर, अंबाबाई मंदिर आणि शिवमंदिर अशी 2 मंदिरं या किल्ल्यावरती आहेत. त्यानंतर अंधार बावडे आहे जिथे कैद्यांना पहिलं ठेवलं जायचं. आणि वैशिष्ट्यपूर्ण जर असेल या किल्ल्याचं बघण्यासारखं तर ह्या कमान विहिरी म्हणजेच हनुमान विहीर आहे. एकात एक अशा 7 कमानी या विहिरीमध्ये आहे. या विहिरी पाहिल्यानंतर आपल्याला दातेगड किंवा कमळगडची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. अंबाबाईची पाषाणामधली सुंदर अशी मनमोहक अशी मूर्ती आहे. असं या सामानगड किल्ल्यावरती बघण्यासारखं आहे. त्यानंतर धान्य कोठार देखील या किल्ल्यावरती आहे. जांभ्या दगडामध्ये बांधलेली पूर्ण अशी तटबंदी या किल्ल्याची आहे. अलीकडे मोठ्या प्रमाणात दुर्ग संवर्धनाचं काम या किल्ल्यावरती दुर्गवीर प्रतिष्ठानमार्फत केलं जाते. स्वच्छ असा किल्ला आहे, नीटनेटका असा किल्ला हा सामानगड किल्ला आहे. आपण जर या परिसरामध्ये जर आलात तर हा सामानगड किल्ला नक्की पहा. पुन्हा भेटूया अशीच एका दुर्ग भ्रमंतीवरती. तो पण जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.